हॅलो एव्हरीवन, तुम्ही कसे आहात? बरे आहात ना? तर आज आम्ही परत चाललो आहे एका दुसऱ्या हाईकसाठी. त्या प्लेसचं नाव आहे वॉटलिंग्टन हिल्स आणि ते चिल्टन हिल्सच्या जवळ आहे. खूप असे ग्रीन हिल्स आहेत तिथे, छान सिनिक वॉक असणार आहे. तर चला आपण जाऊया तिथे आणि एन्जॉय करूया आपली हाईक. झाला का रेडी? हा, ऑलमोस्ट. पाणी भरतोय फक्त. ओके. आम्ही आता मध्ये इथे हॉल्ट घेतलाय, गाडीच्या टायर्सची हवा चेक करतोय. किती दाखवते ते? 35. खूप जास्त आहे हवा. तिथून पण येतोय सायकलिस्ट. आम्ही ऍक्च्युली भरपूर ड्राईव्ह करत करत आलो. 2 वेळा आम्ही 2 टर्न्स चुकलेलो, तर त्याच्यामुळे आम्ही खूप पुढे पुढे गेलेलो आणि मग एक अशी छोटीशी जागा होती जिथे टर्न मारायला मिळाला. टर्न मारून परत आलो, तर बराच टाइम झाला. आम्ही जेव्हा हवा चेक केली गाडीची तेव्हा 9:30 वाजलेले, पण आता इथे कॅफेमध्ये पोचता पोचता 11 वाजले आहेत. तर मग विचार केला की इथे थोडंफार खाऊया, नाश्ता वगैरे करू आणि मग पुढे जाऊ. मी इकडे हा ॲप्रिकॉट चेरी केक घेतला आहे आणि स्वराजने सावरडो ब्रेड विथ ॲव्होकाडो आणि मशरूम्स घेतले आहेत. कसे आहेत मशरूम्स? ठीक आहेत म्हणतं, खूप स्ट्रॉंग आहेत. छान आहे केक, तसा फ्रेश आहे खूप. ते ॲप्रिकॉट्स आणि आतमध्ये चेरीज वगैरे आहेत त्याच्यामध्ये. व्हेगन असल्यामुळे त्याच्यामध्ये एग्ज वगैरे नाही आहेत. मला वाटतं मिल्क पण नसणार ऑब्व्हियसली. तर नाईस. तर आता फायनली आम्ही इथे पोचलोय वॉटलिंग्टन हिलच्या इथे. आणि इथे स्वराजने बघितलंय 1 तासाचा वॉक आहे, तर तो आम्ही कंप्लीट करू. हा वाला वॉक आहे, हे जे एम्बर कलर मध्ये आहे ते ऑरेंज मध्ये. तो वॉक करून आम्ही परत जाऊ. आम्ही गाडी आता 1.5 तास पार्क केलेली आहे. चांगला आजचा वेदर, गारवा आहे थोडा, म्हणून चांगला वाटणार आहे. बघू कसं आहे पुढे हायकिंगला. तर छोटासा वॉक आहे हा 1 तासाचा. आता 12 वाजले आहेत, तर आम्हाला वाटतंय की 1 वाजेपर्यंत झाला पाहिजे हा वॉक. अरे बापरे, 1-1:30 खाली पण पर्यंत बघितलं पाहिजे. हा, डिपेंड आहे, म्हणजे आता कसं ब्रेक घेऊ आपण त्याच्यावर आहे. 1 पेस पण व्हायला पाहिजे तसं. शेड संपली, आता उन्हाचं सेक्शन सुरू झालं आहे. मागे आम्ही जिथून आलो तिथे तुम्ही बघाल तर अंधार आहे, कारण की तिथे खूप सारी झाडं होती. आता हा असा मोकळा रस्ता आहे आणि इथे आजूबाजूला झाडं आहेत, तिथे शेड आहे. लास्ट काही वीक्स पासून इथे UK मध्ये एकदम अशी हीट वेव्ह सुरू होती. म्हणजे एकदम घरी बसल्या बसल्या आम्हाला घरी बसून काम करताना एकदम असं भट्टीसारखं फील होत होतं. अक्षरशः खूप अनइझी वाटायचं. मी तरी कसं 3 वेळा ऑफिसला जाते, तिकडे AC असतो, तर तिथे थोडं प्लेझंट वाटायचं. पण स्वराजचं मोस्टली वर्क फ्रॉम होमच
असतं तर त्याला खूप अनइझी वाटत होतं. तर आज वेदर थोडा चांगला आहे, इथे 22 डिग्री सेल्सिअस वातावरण आहे. तर ऊन पण आहे, पण एकदम असं गरम नाही होतंय. थोडं असं हलकी हलकी हवा पण येते मध्ये, प्लेझंट फील होते आम्हाला. तर हाईक करण्यासाठी खूप छान आहे आजचा वेदर. हा मला बोर्ड दिसला इथे, जरा बघायला आलोय. ज्युनिपर कोन्स बद्दल आहे. ज्युनिपर कोन्स म्हणजे हे आहेत ना, 7 वर्ष लागतात या प्लांट्सना ग्रो करायला. थोडं करवंद टाईप दिसते मला असं बघून. हे ट्री आम्ही ऑब्झर्व केलं, खूपच असं वेगळं वाटतंय. म्हणजे त्याचे जे ब्रांचेस आहेत ते बघा जमिनीत पण गेलेत आणि असं पायऱ्यांसारखे ब्रांचेस आहेत वरपर्यंत. म्हणजे असं आपण आरामात चढू शकतो असं वाटतंय. तर इथे पुरा असा लँडस्केप ओपन झाला हिल्स वरती. हे बघा खूप छान दिसतंय इथून. इकडे मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, इंग्लंडमध्ये शेती म्हणजे खूप मोठ्या आहेत अशा मॅसिव्ह ग्राउंड. कुठे पण बघितलं ना तर इकडे अशा अफाट पसरलेल्या जागा, एकदम 2-3 किलोमीटर शेती नुसते. आणि तिकडे बकऱ्या वगैरे ठेवतात चरायला, गाई आणि बकऱ्या. हे बघा हे कसं दिसतंय, फुलासारखं आणि त्याच्या आतमध्ये असं थोडं पॉपकॉर्न सारखं आहे. आणि खूप सारे आहे तिकडे पडलेले. माहिती नाही या झाडावरच आहे का. खड्डे कसले हे? खड्डे माहिती नाही, कोणतरी असेल त्या खड्ड्यात राहणार. चला पळा. हे इकडे प्रायव्हेट आहे, त्याच्या पुढे आम्हाला ऍक्सेस नाही. आम्ही इकडून चाललो पुढे या गेट मधून. आणि हा गेट मी लावून घेते. फुलं आहेत आणि मला वाटतं हे जे आहेत ना त्याचे व्हाईट ते उडतात दुसरीकडे, आणि जिथे ते सेटल होतात ना तिथे परत झाड येतं है ना. मस्त हे स्नेल दिसलेत. त्याच्या आतमध्ये जीव आहे का मला माहिती नाही, पण मी उचलणार पण नाही. मला म्हणजे डिस्टर्ब नाही करायचं ते नेचरला. मी फक्त ऑब्झर्व करते. बघा किती आहेत. इकडे एक आहे, इकडे एक आहे. इंटरेस्टिंग आहे नेचर खरंच. चढण आली आहे थोडी इकडे. ते लाकूड जमा करून ठेवलेत, माहिती नाही काय रिझनने. त्यांना काय असं टेंट टाईप बनवायचंय का दुसरं काय रिझन, वी डोंट नो. शेड मधून उन्हामध्ये ये आलो आपण आता उन्हामध्ये. तरी आज मेल्लो आहे, खूप प्रखर ऊन नाहीये, प्लेझंट आहे. नाईस नाईस. इकडे सगळे झाड असे लाईनीत उभेत. हे बघा इथे असे लाईनीत लावलेत. आम्हाला असं वाटतं की तिथे रोड असावा. व्हेरी ब्युटिफुल. इथे छान त्यांनी बसायला पण हे ठेवलंय बाकडं. आता मी बसतो जरा वेळ इथे. काय आणलंयस? प्रोटीन बार. पकडते. प्रोटीन बार दाखव. प्रोटीन बार दोघांमध्ये पीनट्स आहेत का? हो, नाही एकामध्ये पीनट आणि हे ओट्स. हा मला ओट्सचा. मग एकच फोडू. हा चालेल. ये प्रोटीन बार कसा आहे? नाईस. त्या ऑब्सेशन मधल्या त्या निक्की सारखा उलटा उलटा चाललाय. भूत.
ते ऑब्सेशन मध्ये ती आहे ना. तर आता आम्ही वॉक करत करत परत आलो आहे पार्किंग मध्ये आणि छोटासा होता हे ट्रेल. मजा आली, असं थोडं डिफरंट वाटलं. वॉर्मअप पण झाला चालून. घरी बसून आठवडाभर घरी बसून असतो तर थोडं चाललं, बरं वाटलं माइंडसाठी. आणि 2 आठवड्यापासून हीट वेव्हमुळे क्लायमेट खूप खराब होता, खूप गरमी होती. आज बरं वाटतंय. बाहेर इकडे गारवा आहे, थंड आहे 22 डिग्रीमध्ये. हो, खूप हवा आहे. म्हणजे असं मी तेच बोलवते स्वराजला, मस्त असं नॅचरल फॅन आहे. आणि स्वराज बोलवता नॅचरल ट्रेडमिल पण आहे, कारण की आम्ही चालत होतो ना. तर आमचा आजचा हा छोटासा ब्लॉग इथेच कन्क्लूड झाला आहे. आता आम्ही ड्राईव्ह करत करत घरी जाऊ आणि छान, आता गरमी आहे तर मस्त दही भात वगैरे खाऊ. तर मग तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला लाईक द्या आणि असेच छान ब्लॉग्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअरही करा. चला तर मग आपण परत भेटूया पुन्हा अशाच छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ ब्लेसफुल लाईफ. बाय.